पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 27 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 27. प्रेषितांची कृत्ये अध्याय 27. पौलाचा रोमकडे जलप्रवास क्रेतापर्यंत. पौलाचा रोमकडे जलप्रवास क्रेतापर्यंत. नंतर आम्ही इटाली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानास बादशाही पलटनाचा लुल्य नावाचा जमादार याच्या स्वाधीन करण्यात आले. तेव्हा आम्ही आशियाच्या किनाऱ्यावरील बंदरे करणाऱ्या अद्रमुत्तिया नगराच्या एका तारवात बसून निघालो. तेव्हा मासिदोनियातील थेसलनिकाचा अरिस्तार्ख हा एक इसम आमच्याबरोबर होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोनास पोहोचलो. तेव्हा लुल्ल्याने पौलाबरोबर मेहरबानीने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्याचकडे जाण्यास त्याला परवानगी दिली. मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा समोरचा असल्यामुळे कुपळाच्या किनाऱ्यावरून गेलो. नंतर किलिकिया व पंफुल्या यांच्या समोरच्या समुद्रावरून जाऊन आम्ही लुकिया प्रांतातील मुरिया बंदरास पोहोचलो. तेथे इटालीस जाणारे असे एक अलेक्झांद्रियाचे तारू जमादाराला मिळाले. त्यावर त्याने आम्हास चढविले. मग पुष्कळ दिवस हळूहळू जाता जाता मोठ्या कष्टाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना म्हणून आम्ही क्रेतावरून सलमोनासमोर गेलो. मग आम्ही मोठ्या कष्टाने त्याच्या काठाकाठाने सुंदर नावाच्या बंदरी आलो. त्याजवळ लैसा नगर होते. मिलितापर्यंत तुफान व नौकाभंग. मिलितापर्यंत तुफान व नौकाभंग. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते. म्हणून पौलाने त्यास अशी सूचना दिली की अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नव्हे तर आपल्या प्राणाचेही नुकसान व हानी होईल असे मला वाटते. तथापि जमादाराने पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा धनी याचकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की येथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा. ते बंदर चांगले असून वायव्य व नैऋत्य अशा दोनच बाजूंनी खुले होते. मग दक्षिण वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्याची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि ते सुरती नावाच्या भाटीवर लागले असे त्यास भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागले. ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकू लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारे दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा अगदी नाहीशी झाली. त्यास पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्याचमध्ये उभा राहून म्हणाला, गृहस्थ हो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघावायचे नव्हते. म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तर मी आता तुम्हा सांगतो की धैर्य धरा. तुम्हातील कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची सेवा मी करतो त्या परमेश्वराचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,
पौला, भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझबरोबर जे तारवातून चालले आहेत ते अवघे परमेश्वराने तुला दिले आहेत. यास्तव गृहस्थांनो, धैर्य धरा. माझा परमेश्वरावर भरोसा आहे की जसे मला त्याने कळविले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल. नंतर 14व्या रात्री अद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांनी अनुमान केले की आपण एखाद्या किनाऱ्याजवळ येत आहोत. तेव्हा त्यांनी बुडीद टाकले, तेव्हा 20 वावे पाणी भरले. आणि पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा 15 वावे भरले. तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून 4 नांगर सोडून ते उत्कंठेने दिवसाची वाट पाहत बसले. मग नांगर नाळीवरूनही टाकावे या निमित्ताने खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळावयास पाहत होते. तेव्हा पौल जमादाराला व शिपायाला म्हणाला, हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हावयाचे नाही. तेव्हा शिपायांनी होडीचे दोर कापून ती पडू दिली. नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांस अन्न खाण्यासाठी विनंती करून म्हणाला, आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात, काही खाल्ले नाही. यास्तव मी विनंती करतो की अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल. तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही. असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष परमेश्वराचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. मग त्या सर्वांस धीर येऊन त्यांनीही अन्न खाल्ले. त्या तारवात आम्ही सर्व मिळून 276 जण होतो. जेवून तृप्त झाल्यावर त्यांनी समुद्रात गहू टाकून देऊन तारू हलके केले. दिवस उगवल्यावरही ती भूमी कोणती हे त्यांनी ओळखले नाही. पण एक खाडी व तिचा सपाट किनारा त्यांच्या दृष्टीस पडला आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा त्यांनी विचार केला. मग नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले. त्याच वेळेस सुकाणूची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वाऱ्यावर सोडून सपाटीची वाट धरली. मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसविले. तेव्हा नाळ ऋतून गच्च बसली आणि वराम लाटाच्या जोराने फुटून गेले. तेव्हा कोणी बंदिवानांनी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यास मारून टाकावे अशी शिपायांनी मसलत केली. तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने त्यांच्या बेतास जमादार आडवा आला आणि त्याने हुकूम दिला की ज्यास पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यावर व कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे. याप्रमाणे सर्वजण काठास सुरक्षित पोहोचले.